श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं विष्णूजींची एकादशीच्या रात्री म्हणजे ती सेवा आपण बघा, काल सर्वसाधारण ज्या आपल्या महिन्यातल्या ज्या एकादशी येतात त्या एकादशीला पण आपण त्या सेवा करू शकतो. पण कालची सेवा विशेष यासाठी होती कारण की ती अधिक महिन्यातली एकादशी होती. तर विष्णूजींची काल एक सेवा मी तुमच्याशी शेअर केली होती. पण आज आणखीन एक सेवा जी आहे, जी भगवान विष्णू यांची अति उच्च कोटीची सेवा आहे. आणि ती जेव्हा म्हणजे बघा, आपण साधारणतः पण करू शकतो जेव्हा आपल्याला आपली इच्छा असेल, आपल्याला वाटत असेल बघा, देवाचं नामस्मरण, पूजा पाठ इतकं आपल्या घरामध्ये होईल तितकं हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ते चांगलंच असतं. तर आणखीन एक सेवा जी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती आहे भगवान विष्णू यांची सगळ्यात उच्च कोटीची सेवा, ती म्हणजे विष्णू याग. याच्याबद्दल तुम्ही यूट्यूबला पण सर्च करू शकता, तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता. आणि मी थोडीशी माहिती तुम्हाला देते माझ्याकडून. विष्णू याग ही जी सेवा आहे मित्रांनो, याग यातच त्याचा अर्थ पण लपलेला आहे. यज्ञ, होम, जे आपण होम करतो, यज्ञ करतो, तर विष्णू याग ही सेवा, यामध्ये आपल्याला विष्णूजींच्या जे मंत्र, जे विष्णूजींचे आपण जे स्तोत्र करतो, ह्या सगळ्या मंत्रांच्या सहाय्याने मंत्रांनी आपल्याला विष्णूजींच्या नावाने आपल्याला यज्ञ करायचा असतो. आणि जर का आपल्याला काही आपलं विशेष कार्य असेल, याच्याबद्दल आपल्याला पहिले संकल्प घ्यायचा आहे. विष्णूजींना जेव्हा आपल्याला ही सेवा करायची असेल, सेवा सुरुवात करण्याच्या आधी हातामध्ये हळद, कुंकू, अक्षत आणि फूल आणि पाणी उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला आपलं नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुमची जी इच्छा असेल, आपलं जे काम असेल, त्या कामासाठी आपण ती सेवा करतो आहे याचा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. ते सांगायचं आहे आपण, आपलं नाव, गाव, गोत्र वगैरे, आणि ते आपल्याला संकल्प सोडून पुढे. तर त्यामध्ये करायचं असं असतं, आपल्याला हवन करतो आपण, सगळ्यांनाच माहिती आहे की आपण हवनमध्ये आपल्याला काय काय जो समिधा लागतो 5 झाडांच्या काड्या, तर यात आपल्याला तो समिधा लागणार आहे, तूप लागणार आहे. आणि जो आपण होमचा पुडा मिळतो, आपला होमचा पुडा प्लस जे गहू असतात ते आपण हवनमध्ये वापरतो. काळे तीळ, गहू आणि साखर याची आपल्याला आहुती देण्यासाठी. तर थोडक्यात जर आपल्याला पाठ मांडून जर ही पूजा करायची असली तर आपण ही पाठ मांडून पूजा करू शकतो. किंवा आपल्या घरामध्ये तर देवता आपले स्थापित असतात, आपल्याला फक्त जर हवन करायचं असेल तर आपण फक्त हवनसुद्धा करू शकतो. तर थोडक्यात माझ्या मते जेव्हा आपण पाठ मांडतो, आपण कलश मांडतो, तर ते जास्त बेटर असणार आहे. पण जर का नाही जमलं तर आपण सिंपल आपल्या देवघरासमोर बसूनसुद्धा करू शकतो. तर करायचं काय आहे या सेवेमध्ये, आपल्याला जे साहित्य लागणार ते तर मी सांगितलं थोडक्यात, की जो समिधा असतो, समिधा थोडा जास्त लागणार आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, पुन्हा आणखी पुरुष सूक्तम, पुन्हा आणखी विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्तम, हे जे 2 स्तोत्र आहेत ते स्तोत्र म्हणून आपल्याला आहुती द्यायची. तर विष्णू सहस्त्रनाम पण मोठा आहे आणि पुरुष सूक्तम पण मोठा आहे आणि तितक्यापर्यंत वेळेपर्यंत आपल्या ज्या आहुती आहेत त्या जळायला पाहिजे. आणि जो आपला होमचा पुडा आहे, जे आपण त्याच्यामध्ये आहुती देणारे काळे तीळ वगैरे, ती सगळी सामग्री. आणि तुपाची यासाठी आपण आहुती देत असतो कारण की जितकं आपण थोडं तूप टाकत जातो तर ते अग्नी वाढते, म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत जी आहुती देईपर्यंत आपले जी अग्नी आहे ती जळत राहणार. तर यात आपल्याला सर्वप्रथम तुपाची आहुती द्यायची असते आणि त्यानंतर आपल्याला विष्णूजींचे विष्णू सहस्त्रनाम, प्रत्येक विष्णू सहस्त्रनामची एक लाईन संपल्यानंतर आपल्याला आहुती द्यायची असते. तर थोडक्यात मी फक्त थोडीशी लाईट माहिती देते. बाकी मी विष्णू याग या विषयावरती माझ्या चॅनलवरती मी पोस्ट टाकेल मित्रांनो, त्यात मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला लिहून देईल. तर जे आपले फ्रेंड्स आहेत, जे आपले भाऊ बहीण आहेत, ज्यांना विष्णू याग ही सेवा करण्याची इच्छा असेल तर मी आपल्या चॅनलवरती पोस्ट शेअर करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर मदत म्हणून हवं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पोस्ट वाचून घ्या. पण अधिक महिन्यामध्ये जर विष्णू यागची सेवा होत असेल तर आपल्यासाठी सोन्याहून पिवळंच असणार आहे. कारण की अधिक महिन्यामध्ये जितकी तुम्ही सेवा करशाल तितका अधिक त्याचं पुण्यफळ आपल्याला वापस येतं. हे तर आता जेमतेम सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे की अधिक महिना किती महत्त्वाचा आहे.
भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि मी विष्णू याग या सेवेची पोस्ट माझ्या चॅनलवरती टाकणार आहे. ज्यांना गरजेचं वाटेल तर ते पोस्ट बघू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही विष्णू यागबद्दल यूट्यूबवरती सर्च करू शकता, गुगलवरती सर्च करू शकता. खूप उच्च कोटीची सेवा आहे. तर माझ्याकडून फक्त इतकंच आता, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.